नमस्कार. मी सौ वेदा विनोद जोशी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑनलाईन शिक्षण या सदरामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. नमस्कार मुलांनो. आज आपण नाही का चौकोन हा जो प्रकरण आहे तुमचं, तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. पण या चौकोन प्रकरणामध्ये या आधी सर्व चौकोन म्हणजे साधारणतः बघा, आता आपण या ठिकाणीची आकृती बघत आहोत. तर त्या ठिकाणी आयत आहे, नंतर मग या ठिकाणी हा आहे समांतरभुज चौकोन, त्याच्यानंतर आहे चौरस, आणि हा जो आहे हा आहे समभुज चौकोन. हे असे वेगवेगळे प्रकारचे चौकोन आपण अभ्यासले आहेत. पण आता याच्या नंतरचा एक जो चौकोनाचा प्रकार आहे तो आता आपण अभ्यासणार आहोत. तर त्याचा आपण आज पूर्णपणे त्याचा अभ्यास करूया. त्याच्यावर आधारित काही प्रमेय आहेत, त्याचा पण आपण अभ्यास करूया. त्याच्यावर आधारित काही उदाहरणं आहेत, ते पण आपण अभ्यासूया. चला आता आपण सुरुवात करूया. हा, आता बघा, तुम्ही पूर्वी जे चौकोन बघितले होते त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. बघा आकृती कशी आहे, समलंब. आपण या चौकोनाला म्हणतो आपण समलंब चौकोन. मग या समलंब चौकोन आपण का म्हणतो माहिती का ह्याला, की बघा या ठिकाणी चौकोनाची बघा एक बाजू, या आता चौकोनाची व्याख्या घ्या, लक्षात घ्या. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. मग आता सम्मुख बाजू कोणकोणत्या या चौकोनाच्या, बघा AB आहे आणि DC आहे, त्याच्यानंतर AD पण आहे आणि BC पण आहे. पण याच्यातली कोणती बाजू, कोणती एक जोडी समांतर आहे, तर ती म्हणजे AB आणि DC. त्याची आणि ABDC AB ABDC ABDC. हा, आता या ठिकाणी बघा दुसरी जोडी कोणती आहे, तर AD आणि BC. तर ही मात्र काय आहे, त्याची असमांतर जोडी आहे. म्हणजे ही या दोन जे बाजू आहेत चौकोनाच्या त्या एकमेकींना समांतर नाहीत. आता आपण या आकृतीमध्ये मी दिलेलं आहे बघा, सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन ABCD च्या फक्त AB आणि DC याच बाजू एकमेकींना समांतर आहेत, म्हणून हा समलंब चौकोन आहे. ओके, आता आपण दुसरी स्लाइड बघूया. हा, आता बघा, हा आता या ठिकाणी आपण हा समलंब चौकोनाचाच अजून एक प्रकार आहे. पण याच्यामध्ये काय माहिती का, आपण जो पहिल्यांदा समलंब चौकोनाची व्याख्या बघितली त्यानुसार याच्यामध्ये सुद्धा बघा आपला हा PQRS हा आपण समलंब चौकोन घेतलेला आहे. पण पहिल्या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये तुम्हाला फरक दिसतो बघा. तर तो काय फरक आहे, की या ठिकाणी जी बाजू असमांतर ज्या दोन बाजू आहेत या चौकोनाच्या PS आणि QR, तर या असमांतर बाजू काय आहेत माहिती का, एकरूप आहेत. एकरूप म्हणजे काय, की PS आणि QR ची लांबी समान आहे, ठीक आहे. आणि म्हणून या चौकोनाला आपण काय म्हणतो माहितीये का, समद्विभुज समलंब चौकोन. काय म्हणतो आपण या चौकोनाला, समद्विभुज समलंब चौकोन. आता बघा आपण समद्विभुज त्रिकोणाची पण आपण आकृती बघतो की नाही, तेव्हा आपण काय बघतो, समद्विभुज त्रिकोणाची आकृती जरा आठवा बरं. तेव्हा आपण त्रिकोण काढतो, ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला आपण समद्विभुज म्हणतो. या चौकोनामध्ये सुद्धा म्हणून समद्विभुज समलंब चौकोन असं म्हणायचं.
आता आपण बघूया, बघा आता दुसरी या ठिकाणी बघा जी मी आकृती काढलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण त्रिकोणामध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे त्रिकोण या प्रकरणामध्ये मध्यगा ही संकल्पना आपण अभ्यासली आहे त्रिकोणाची. माहितीये तुम्हाला त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय? आता बघूया आपण. हे बघा मी तुम्हाला त्रिकोणाच्या मध्यगेची व्याख्या सांगते आधी आणि मग आपण चौकोनाची मध्यगा बघूया. आता त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय की त्रिकोणाला तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात आणि त्याच्या शिरोबिंदू पासून त्रिकोणाच्या एका शिरोबिंदू त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू ना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्रिकोणाची काय म्हणतो? मध्यगा म्हणतो. त्याचप्रमाणे आपण या समलंब चौकोनाची देखील मध्यगा काढणार आहोत. मग त्यासाठी आपण काय केलं माहितीये का की आपण काय केलं की बाजू बघा या ठिकाणी एडी या बाजूचा एक आपण मध्यबिंदू घेतला त्याचं नाव आहे ई आणि डीसी या बाजूचा पण आपण एक मध्यबिंदू घेतला आणि त्याचं नाव आहे एफ. आता हे दोन्ही मध्यबिंदू आपण जोडले आणि हे दोन्ही मध्यबिंदू जोडल्यानंतर जी रेषा तयार होते किंवा जो रेषाखंड तयार होतो त्याला आपण काय म्हणायचं? या चौकोनाची मध्यगा. मग आपण काय म्हणायचं? आता मग ह्याची व्याख्या कशी करणार आपण? समलंब चौकोनाच्या असमांतर बाजूंचे मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या समलंब चौकोनाची काय म्हणायचं? मध्यगा. आता बघा या चौकोनामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा समलंब चौकोन आहे आणि याच्यामध्ये आपण बघा तिथे काय वाक्य दिलेलं आहे बघा. हा असमांतर समलंब चौकोनाच्या असमांतर बाजूचे. मग या चौकोनामध्ये असमांतर बाजू कोणकोणत्या आहेत? एडी आणि बीसी. मग या असमांतर बाजूंचे मध्यबिंदू, मग असमांतर बाजूंचे मध्यबिंदू, मग एडीचा मध्यबिंदू ई आहे आणि बीसीचा मध्यबिंदू एफ आहे आणि हे दोन्ही मध्यबिंदू जोडल्यानंतर जो रेषाखंड तयार होतो तो रेषाखंड म्हणजेच या समलंब चौकोनाची मध्यगा. समजलं सगळ्यांना समलंब चौकोनाची मध्यगा ही संकल्पना? आता आपण याच्या नंतरची स्लाइड बघणार आहोत. बघा आता आपण तुम्ही जेव्हा समांतरभुज चौकोन बघितला किंवा समभुज चौकोन बघितला तेव्हा आपण काही संकल्पना बघितल्या होत्या. लगतचे कोन, सम्मुख कोन असं आपण बघितलं होतं. पण या ठिकाणी बघा आता मी दाखवते बघा कोन. हा कोन ए आणि कोन डी हे दोन कोन आहेत ना. तर हे दोन कोन काय आहेत माहितीये का? या दोन लगतचे कोन आहेत बघा. ए च्या लगतचा म्हणजे बाजूचा, ए च्या लगतचा कोन कोणता आहे? डी. तर समलंब चौकोनाच्या एका लगतच्या कोनाची जोडी काय असते माहितीये का? पूरक असते. आता तुम्हाला माहितीये पूरक कोन म्हणजे काय? पूरक कोन म्हणजे बघा या ठिकाणी ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना आपण काय म्हणतो? पूरक कोन म्हणतो. मग या ठिकाणी बघा कोन ए आणि हा कोन डी बघा हे दोन्ही कोन एकमेकांचे लगतचे कोन आहेत की नाही? आणि म्हणून यांची बेरीज किती आहे? मापांची बेरीज 180. बरं आपण हे असं का लिहिलं? आता बघा ए चा लगतचा कोन बी सुद्धा आहे पण ए आणि बी ची बेरीज 180 नाही लिहिली आपण. पण ए आणि डी ची आपण बेरीज 180 लिहिली. ए ला लगतचा डी पण आहे आणि बी पण आहे पण आपण ए आणि डी या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश लिहिली कारण या ठिकाणी बघा ए बी ही चौकोनाची ए बी जे समलंब चौकोनाची ए बी बाजू जी आहे ती सी डी या बाजूला काय आहे? समांतर आहे. आणि पण
जर एच्या आणि बीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बघा, या दोन बाजू ज्या आपण काढतो त्या असमांतर आहेत. त्यामुळे काय आहे, असमांतर बाजूंची जोडी आपल्याला घ्यायची नाही. मग आपल्याला कोणती जोडी घ्यायची? समांतर बाजूंची. का? तर बघा हा, आपण जर समजा ए बी आणि आपण सी डी हे जे आपण दोन बाजू घेतल्या, तर त्या ठिकाणी तुमचा ए आणि डी हे दोन्ही कोण काय होतात? त्याचे आंतरकोन होतात. आणि आपल्याला माहिती आहे की आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणून या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तसंच बी आणि सी च्या बाबतीत सुद्धा आपलं तसंच होतं. मग आणि बी आणि सी च्या बाबतीत सुद्धा काय बघा, आपण नंतरचा बघा, या ठिकाणी आपण आधी लिहिलं की नाही ए आणि सी चं, ए आणि डी चं लिहिलं, तसंच बी आणि सी. आता बी ला सुद्धा बघा, या ठिकाणी बीच्या लगतचा कोण ए आहे आणि सी पण आहे. पण आपण कोणत्या दोन कोनांच्या मापांची बेरीज घेतली आहे? बी आणि सी. का? तर आत्ताच कारण की ए बी समांतर आहे सी डी. आणि म्हणून काय माहितीये का, या जे समलंब चौकोनाची फक्त एक जोडी, लगतच्या कोणाची एक जोडी पूरक असते. हा, या बाजूची आणि इकडची म्हणजे एक जोड्या, म्हणजे टोटल 2 जोड्या पूरक असतात. बरोबर. आता हे आपला हा एक याच्यावर आधारित तुम्हाला नाही का परीक्षेमध्ये गणित विचारतात. मग कसं विचारतात माहितीये का तुम्हाला, की तुम्हाला काय करतात माहितीये का, ए चं कधी कधी माप देतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला डी चं माप विचारतात, किंवा तुम्हाला काय करतात माहितीये का, बी चं माप देतात आणि किंवा सी चं माप विचारतात. मग आपल्याला समजा दोन कोनांच्या मापांची बेरीज तुम्हाला माहिती आहे, दोन कोनांच्या मापांची बेरीज किती आहे? 180 अंश. मग याच्यातला एका कोणाचं माप दिलं तर तुम्हाला उरलेलं कोणाचं माप काढता येतं. हा, आता बघा हा, तुम्हाला म्हणजे पूरक, आणि तुम्हाला हे पण लक्षात असणं आवश्यक आहे की पूरक कोण म्हणजे काय. आपण दोन कोण परस्परांचे पूरक कधी म्हणतो? दोन कोण आपण परस्परांची पूरक कधी म्हणतो? की जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? परस्परांचे पूरक कोण म्हणतो. तसंच तुम्हाला माहितीये का कोटिकोण म्हणजे काय असतं ते? कोटिकोणचं सुद्धा तसंच आहे बरं का. जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज काय असते माहिती का? 90 असते. जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 असते तेव्हा त्याला परस्परांचे कोटिकोण म्हणतात. ते सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पूरक कोण म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज जेव्हा 180 असते, आणि कोटिकोण म्हणजे तेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज काय असते? 90. हे लक्षात ठेवायचं आपण. हा, आता नंतर आपण नंतरची संकल्पना बघूया. आता बघा, तुम्हाला हे गणित दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, बघा हा, मी गणित वाचते आधी. बघा, चौकोन ए बी सी डी च्या कोणांची मापे. आता 4 जसे, आपण ह्याला कसं वाचायचं? जसे 4, जसे 5, जसे 7, जसे 8 या प्रमाणात आहेत. तर चौकोन ABCD समलंब आहे हे दाखवा. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती का, पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक कोणाचं माप काढायचंय, आणि ते माप काढल्यानंतर आपल्याला हे पण दाखवायचंय की हा चौकोन समलंब का, हे पण आपल्याला दाखवायचंय. मग यासाठी आपण काय करूया, आता तुम्हाला माहिती आहे आपण कुठल्याही गोष्टीचं गुणोत्तर घेतो. आता बघा या ठिकाणी गुणोत्तर म्हणजे जसे जसे 8 हे आपण घेतलेलं आहे की नाही. मग आता हे गुणोत्तर आपल्याला काय करायचं माहिती का, त्यांच्यामध्ये x हा कॉमन म्हणजे सामायिक घटक घ्यायचा आपण. मग म्हणून काय केलं आपण, आता बघा या ठिकाणी कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी आता आपण सलग घेऊया. म्हणजे 4, 5, 7, 8 याप्रमाणे ए बी सी डी.
मग आता बघूया की ए चं माप काय घेतलं आपण 4x अंश, बी चं माप घेतलं आपण 5x अंश, सी चं घेतलं 7x अंश आणि डी चं 8x अंश. आता तुम्हाला माहिती आहे बघा, आपण जेव्हाही कुठलं गणित करतो तेव्हा आपल्याला त्या चौकोनाचे किंवा त्रिकोणाच्या बाबतीत सुद्धा गणित करताना आपल्याला त्याचे गुणधर्म पण लक्षात आले पाहिजेत. आता तुम्ही बघा त्रिकोणाच्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पण आणि तसंच आपण चौकोनाच्या बाबतीत पण बघितलं की नाही की चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. मग आपण आता हे जी आपल्याला माप दिलेली आहेत, मग आपण या सर्व मापांची जर बेरीज केली तर ती आपली किती आली पाहिजे? 360 आली पाहिजे. मग आपण काय करूया, पहिल्यांदा आपण या सगळ्या मापांची बेरीज करू आणि ती 360 बरोबर दाखवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कशाची किंमत मिळणार माहितीये? x ची किंमत मिळणार. बघा मी या ठिकाणी कसं केलंय, 4x अधिक 5x अधिक 7x अधिक 8x बरोबर 360. आता या सगळ्यांची बेरीज किती आहे? 5 आणि 4 9, 7 16, 16 आणि 8 24, 24x बरोबर 360. म्हणजेच आपण x ची किंमत आपण जर 360 ला 24 नी भागलं तर भागाकार किती येणार? 15 येणार. मग x ची किंमत आपली किती आली? 15. मग आता a चं माप आपण किती गृहीत धरलेलं आहे? 4x. मग 4x म्हणजे x ची किंमत किती आहे? 15 आहे. मग a चं माप किती येणार? 4 गुणिले 15 म्हणजेच किती येतं? 60 अंश. तसंच b च्या बाबतीत सुद्धा आहे. b चं माप आपण किती गृहीत धरलंय? 5x म्हणजेच 5 गुणिले 15 म्हणजे किती आलं? 75. तसंच c च्या बाबतीत सुद्धा आहे. c चं माप आपण किती गृहीत धरलंय? 7x म्हणजेच 7 गुणिले 15 बरोबर 105 अंश. आणि d च्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. 8x म्हणजे 8 गुणिले 15 बरोबर d चं माप आपलं आलं 120 अंश. आता बघा हा, आता आपण प्रत्येक कोणाचं माप काढलेलं आहे. आता तुम्हाला नंतर त्यांनी पहिला आपल्या म्हणजे या प्रश्नाचा अर्धा भाग आपला पूर्ण झाला की काय की प्रमाणात आहेत. प्रमाणात आहे म्हणल्यानंतर आपण काय केलं, प्रत्येक कोणाचं माप काढलं. त्याच्यानंतरचा त्यांचा अर्धा जो प्रश्न आहे, उरलेला प्रश्न काय आपला की आपल्याला दाखवायचंय की हा समलंब चौकोन आहे. हा, मग आता आपण हे कसं दाखवणार की हा समलंब चौकोन आहे? तर बघा हा, आताच आपण याच्या आधीच म्हणजे या गणिताच्या आधीच आपण एक चौकोनाची संकल्पना घेतली. आपण बघितलं होतं की समलंब चौकोनाची एक जोडी, समांतर बाजूंची एक जोडी काय असते माहितीये का? पूरक असते. म्हणजे आता या ठिकाणी बघा, आता समांतर बाजू कोणकोणत्या आहेत? बघा, ए बी ला समांतर आहे CD किंवा DC म्हणा तुम्ही, कसंही चालेल. हा, तर मग याच्यामध्ये तुम्हाला बघा कोन D आणि कोन A या दोघांचं माप किती आलं पाहिजे तुमचं? दोघांच्या मापांची बेरीज तुमची किती आली पाहिजे? 180. आणि त्या जर दोघांच्या मापांची बेरीज 180 आली तर हा तुमचा समलंब चौकोन आहे. आणि जर त्यांची बेरीज 180 आली नाही तर ते समलंब चौकोन तो नाही. आता बघू हा, आता कसं आहे की साधारणतः आता आपण बघा याच्यानंतरची जी स्टेप आहे की या ठिकाणी बघा कोन B आणि कोन C. बघा कोन B आणि कोन C. हा, आता यांच्या मापांची आपण बेरीज करूया. D आणि A च्या बाबतीत जसं आहे तसंच C आणि B च्या बाबतीत आहे. मग या दोघांच्या मापांची जर बेरीज केली तर ती तुमची किती येते? 180 अंश येते. आली की नाही आपली 180 अंश? मग 180 अंश आली म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की मग कोणत्या दोन बाजू समांतर आहेत? CD किंवा DC आणि AB.
या दोन बाजू काय आहेत, म्हणजे आता समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची जोडी जर तुम्हाला विचारली तर ती कोणती असणार, AB आणि DC. आणि मग उरलेली कोणती बाजू आहे तुमची, असमांतर बाजू. उरलेली जोडी कशाची असणार आहे तुमची, असमांतर बाजू. मग असमांतर बाजू कोणकोणत्या आहेत तुमच्या, AD आणि BC किंवा CB. कसंही नाव तुम्ही BC लिहिलं काय किंवा CB लिहिलं काय, दोन्हीचा अर्थ एकच होतो. कळलं का. मग आता या दोन्ही त्यांच्या या दोन बाजू ज्या आहेत AD आणि BC या असमांतर आहेत. म्हणजे जर आपण समजा बघा आता आणि आपण C आणि D चं जर माप मोजलं तर ते तुमचं 180 येणार नाही, कारण त्या दोन बाजू समांतर नाही आहेत. मग या दोन बाजू समांतर आहेत म्हणून आपण आता या ठिकाणी बघा काय विधान केलंय बघा. आपण आधी कोन B आणि C चं माप काढलं बघा. हा, कोन B अधिक कोन C बरोबर 75 अधिक 105 बरोबर 180 आलंय आपलं. म्हणून आपण कोणतं विधान केलं, म्हणून आपण असं विधान केलं की बाजू CD समांतर आहे बाजू BA. झालं. आता बघूया B आणि A च्या बाबतीत. आता बघा B आणि A मध्ये काय आहे, त्या दोघांच्या मापांची बेरीज 180 नाहीये, म्हणजे त्या उरलेल्या दोन बाजू काय आहेत, असमांतर आहेत. हा, आणि मग एक असमांतर बाजूंची जोडी झाली, एक समांतर बाजूंची जोडी झाली, आणि मग आपल्याला लगतचे कोन सुद्धा आपले पूरक आले. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हा चौकोन काय आहे, समलंब चौकोन आहे. कळलं का. आता बघा हा, म्हणजे काय असतं माहितीये का की तुम्हाला या ठिकाणी आता हे जे गणित दिलं आहे की 4 जसे 5 जसे 7 जसे 8, या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही संख्या देऊ शकतात. मग तुम्हाला वेगवेगळ्या संख्या देऊ शकतात, 3 जसे 2 जसे 5 जसे 7, काही पण वेगवेगळ्या संख्या देऊ शकतात. आता पुस्तकामध्ये या पद्धतीने दिलेलं आहे, याच पद्धतीनुसार हेच अंक येणार असं नाही, पण परीक्षेमध्ये काय करतात मुद्दामून, तुम्हाला ह्याच्यातले अंक फक्त बदलतील आणि अंक बदलल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली माप बदलेल. पण गणित याच पद्धतीचं करायचंय तुम्हाला की चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 लिहायची, आणि मग काय करायचं, प्रत्येक कोणाचं आधी इंडिव्हिज्युअल माप काढून घ्यायचं आणि मग बघायचं की कोणत्या दोन मापांची जोडी 180 येते. मग ते 180 आल्या म्हणजे त्याच्या समोरच्या दोन बाजू या समांतर आहेत, आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 येत नाही ते दोन कोण म्हणजे काय, असमांतर बाजूचे दोन कोण आहेत असं समजायचं. हा, आता हा साधारणतः प्रश्न ना तुम्हाला परीक्षेला ना 3 विचारतात. हे बघा कसं असतं माहितीये का की आपलं थोडंसं जरी कॅल्क्युलेशन चुकलं की आता काय होतं, कधी कधी माहितीये का मुलांना शेवटचा भागाकार तुम्हाला कधी कधी येत नाही, मग चुकतो. मग अशा वेळेस ना घाबरू नाही जायचं, थेंबे थेंबे तळे साचे. तुम्हाला प्रत्येक स्टेपला मार्क असतो. मग पहिल्या स्टेपला तुम्हाला 1 मार्क आहे जेव्हा तुम्ही हे विधान लिहिता की चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. हे विधान दिलं की तुम्हाला 1 मार्क मिळाला 100%. त्याच्यानंतर मग तुम्ही समीकरण लिहिलं, मग त्याच्यानंतर तुम्ही x ची किंमत काढली, तिथं तुम्हाला दुसरा मार्क मिळाला. मग तिसरा मार्क तुम्हाला कुठं मिळणार की तुम्ही सगळ्यांची मापं काढली, A B C ची मापं तुम्ही लिहिली की A चं माप इतकं आलं, B चं इतकं आलं, C चं इतकं आलं आणि D चं इतकं आलं. झालं. मग इथे तुम्हाला अजून 1 मार्क मिळाला, आणि नंतर शेवटचा 1 मार्क जो तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही दाखवले की हा समलंब चौकोन आहे, या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क मिळतो. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्क मिळत राहतात. म्हणजे शेवटची स्टेप जरी आली नाही तरी तुमचे वरचे 3 मार्क तुम्हाला मिळालेले असतात. त्याच्यामुळे काय की आपल्याला एखाद्याच भागाकार तुम्हाला कधी कधी भागाकार करताना जमत नाही किंवा काहीतरी चूक होते, कधी कधी ना अपूर्णांकात पण उत्तर येतं, म्हणजे 10.4 10.8 असं उत्तर आलं ना की तुम्ही घाबरता, अरे आपलं काही चुकलं का. पण नाही, आपण जर सगळ्या पद्धतीनुसार आपण या सगळे गुणधर्म जर व्यवस्थित अभ्यास केले, त्यांची बेरीज आपण केली व्यवस्थित, तर तुमचं गणित चुकलेलं नाहीये ह्याची तुम्हाला खात्री पाहिजे. आता आपण नाही का नंतरचं गणित बघूया. हा, आता बघा, आता आपल्याला हा समलंब चौकोन आहे. आता तुम्हीच बघा,
या ठिकाणी बघा आपण हा समलंब चौकोन काढलेला आहे, पण समलंब चौकोनाचा हा कोणता प्रकार आहे आत्ताच आपण अभ्यासला बघा. समलंब चौकोनाचा हा आपण या चौकोनाला काय म्हणतो माहितीये, समलंब तर आहेच पण त्याचबरोबर हा आहे समद्विभुज समलंब चौकोन. कारण मुलांनो बघा हा AB जी बाजू आहे त्याची आणि CD दोन्ही बाजू असमांतर बाजू आहेत, त्या समांतर नाहीयेत. समांतर बाजूंची जोडी एकरूप नाहीये, असमांतर बाजूंची जोडी काय आहे, एकरूप आहे. मग अशा चौकोनाला आपण काय म्हणतो, समद्विभुज समलंब चौकोन. बरोबर. मग आता आपल्याला हे गणित करायचंय, तर त्यांनी काय केलं माहितीये का आपल्याला, या गणितामध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की एका कोणाचं माप दिलेलं असतं आणि दुसऱ्या कोणाचं माप तुम्हाला काढायचं असतं. तर बघा आता या ठिकाणी काय काय दिलंय आपल्याला गणितामध्ये, आपण बघूया. आपल्याला काय दिलंय गणितामध्ये, चौकोन ABCD मध्ये बाजू BC समांतर आहे बाजू AD, बाजू AB एकरूप आहे बाजू DC, म्हणजेच हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. जर कोण A बरोबर 72 अंश, तर आपल्याला कशा कशाचं माप काढायचंय, कोण B आणि कोण D यांचं माप ठरवा असं त्यांनी दिलंय आपल्याला. बरोबर. मग आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. मग आता आपल्याला काय दिलंय त्यानुसार बघा. आता पहिल्यांदा तुम्हाला आपण नेहमी बघा कधी पण आपण सिद्धता लिहितो किंवा कोणती गोष्ट लिहितो तेव्हा आपण काय करतो माहितीये का, आपण सिद्धता लिहिताना पहिली गोष्ट आपण आपल्याला पक्षामध्ये काय दिलंय, म्हणजे आपल्याला पक्ष म्हणजे काय असतं, आपल्याला काय दिलं आहे. साध्य म्हणजे काय असतं, आपल्याला काय सिद्ध करायचं आहे. मग पक्षाकडनं आपण आधी पक्षापासून आपल्या याची सुरुवात करतो आणि साध्यापर्यंत येतो. म्हणून मग पहिलं विधान सिद्धतेचं नेहमी आपण सहसा बघा पहिलं विधान म्हणजे पक्ष असतं. मग या ठिकाणी बघा आता बाजू CE समांतर आहे बाजू BA, हे तुम्हाला दिलेलंच आहे. हा बघा आता या ठिकाणी आता आपण काय केलं माहिती का, की हे दिलेलं आहे आणि आपल्याला ना काय झालं माहिती का, आपल्याला नुसती त्यांनी काय केलं होतं, आपल्याला समद्विभुज समलंब चौकोन एवढीच आकृती दिली होती. पण आता काय माहिती का, त्याच्यातली ती थोडीशी माहिती आपल्याला अपुरी पडली की नाही. मग आपण ती अपुरी पडल्यामुळे आपण काय केलं माहिती का, रचना केली. मग आपण रचना काय केली माहितीये का, आपण C आणि E हे जोडलं. पण CE आपण काय केलं माहिती का, आपण CE जोडण्याआधी काय केलंय की CE बाजू CE ही नाही का या बाजू BA ला समांतर काढली आपण. या दोन बाजू एकमेकींशी काय आहेत, समांतर आहेत. हे आपण आणि मग ती आपण जोडलेली आहे आणि ती रचना केली आहे ना आपण, म्हणून ती आपण डॉटेड लाईननी दाखवली आहे. ते आपल्याला जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये देतात तेव्हा ती फक्त त्यांनी चौकोनच दिलेला असतो आणि मग आपल्याला स्वतःला ती रचना करायची असते. मग आपण या ठिकाणी रचना केलेली आहे. मग आपण रचना काय केली की आपण C आणि E बिंदू जोडला. C आणि E बिंदू असा जोडला आपण की आपण काय केलं, या दोन बाजू BC समांतर आहे आता बघा या ठिकाणी ही आपण समांतर आहे आपण घेतलेलंच आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता बघा आता नंतरची स्टेप, दुसरी स्टेप बघा आता तुम्ही, बाजू BC समांतर आहे बाजू AD, हे तर तुम्हाला माहितच आहे. त्याच्यानंतर रेख BA, आता या दोन बाजू समांतर झाल्या आणि त्यांची काय आहे BA, म्हणजे ही BA ही त्यांची काय झाली माहितीये, छेदिका झाली. आता छेदिका झाली म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बघा आता काय, आताच आपण गुणधर्म घेतला की नाही, की काय आहे की हे दोन कोण म्हणजे आता या दोन जर बाजू समांतर झाल्या आणि AB जर त्यांची छेदिका झाली तर हे जे दोन कोण आहेत म्हणजे कोणते, A आणि B, हे आंतरकोन झाले. आणि आताच आपण बघितलं की आंतरकोनांच्या मापांची बेरीज, आंतरकोन म्हणजेच काय, हे एकमेकांचे लगतचे कोण आहेत आणि ते काय असणार, आताच आपण बघितलं की समलंब चौकोनामध्ये त्यांची एक जोडी ही काय असते, पूरक असते.
म्हणजे त्यांच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज जी असते ती किती असते 180. म्हणून मी काय विधान केलंय बघा, कोन BAD अधिक कोन ABC बरोबर 180 अंश. मग आता तुम्हाला माप दिलंय की नाही, BADचं माप तुम्हाला दिलंय ते किती आहे 72. आणि मग ABCचं माप आपल्याला काढायचं, आपल्याला ABCचं माप माहित नाहीये. मग आपण काय केलं, ABC जशाला तसंच ठेवलं आणि बरोबर 180 घेतलं. आता आपण काय केलं, 72चं पक्षांतर म्हणतो ना आपण, समीकरणाच्या या बाजूकडनं या बाजूला गेला, मग तो अधिक आहे तर समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर तो वजा होतो. मग कोन ABCचं माप किती येणार 180 वजा 72. म्हणजे कोन ABCचं माप आपलं किती आलं, जर आपण वजाबाकी केली 180 मधनं जर आपण 72 वजा केले तर आपल्याला किती उत्तर मिळतं 108. झालं. मग आता बघा 108 झालं. आता याच्या नंतरची स्टेप बघा. आता तुम्हाला याचं माप झालंय, तुम्हाला B चं माप तुम्ही काढलं, आता तुम्हाला D चं माप काढायचं. मग D साठी आपण काय केलं बघा, आपण आता काही अजून गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मग त्यासाठी आपण काय केलं माहितीये का, कोन, आता बघा मी CED कोन दाखवते हा तुम्हाला. CED हा जो कोन आहे, हा कोन बघा. हा आता आपण काय करूया की या दोन बाजू घेऊया. कोणकोणत्या बाजू घ्यायच्यात आपल्याला बघा, त्या समांतर आहेत. कोणत्या BC आणि आपण काय घेतलंय AD घेतली आणि त्यांची CE ही काय घेतली आपण CE ही त्यांची काय आहे छेदिका आहे. हा आता बघा मग या ठिकाणी हा A कोन आणि या ठिकाणचा कोणता दुसरा कोन आहे बघा CED म्हणजे हा, हे दोन्ही कोन बघा काय होतात संगत कोन होतात. जर समजा आपण ही आकृती फक्त आपण उलटी करायची आहे, उलटी केल्यानंतर आपल्याला बरोबर दिसतं बघा. हा उलटी केल्यानंतर काय दिसतं आपल्याला की हे दोन कोन काय आहेत संगत कोन आहेत. आणि संगत कोन आपल्याला, आपण जेव्हा समांतर रेषा हे प्रकरण बघितलं त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की जेव्हा दोन रेषा एकमेकींना समांतर असतात तेव्हा होणारे संगत कोन हे एकरूप असतात. मग या ठिकाणी तुमचं CED चं माप किती येणार 72. बघा मी त्या ठिकाणी लिहिले नंतरची स्टेप, कोन CED बरोबर काय झालं 72. आता बघा हा, आता या ठिकाणी बघा नंतरची स्टेप. आता आपण जो चौकोन घेतलाय, आता बाजू BC समांतर बघा, या ठिकाणी बाजू कोणती BC, हा ही समांतर आहे कशाला AD ला ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर बाजू CE समांतर आहे बाजू BA. म्हणजे या सगळ्या दोन्ही बाजू, म्हणजे ज्या चौकोनाच्या दोन ज्या बाजू आहेत समोरासमोरील तर त्या दोन्ही पण समांतर आहेत. म्हणून आपला हा कोणता चौकोन झाला, तुम्ही बघा अभ्यासलेला आहे समांतरभुज चौकोन. आपण बघतो की नाही, तुम्हाला समांतरभुज चौकोन म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत. काय बघितलेलं आहे आपण की समांतरभुज चौकोनामध्ये, समांतरभुज चौकोनाची जी व्याख्या आहे की समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि एकरूप असतात. म्हणून हा आपला समांतरभुज चौकोन झाला. हा आता पुढची स्टेप बघूया आपण. हा आता बघा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा सारख्याच असतात किंवा सम्मुख बाजू सारख्याच असतात, त्यांची लांबी समान असते. आता या ठिकाणी बघा BA, बघा मी खालची शेवटची ओळ जी आहे तुमची BA बरोबर CE, या ठिकाणी बघा BA, बघा BA बरोबर CE, कारण हा समांतरभुज चौकोन आहे मग त्याच्या समोरच्या बाजूंची लांबी सारखी आहे. त्याच्यानंतर बघा BA बरोबर CD, हे तर आपण आधीच घेतलेलं आहे कारण हा समद्विभुज समलंब चौकोन आहे, हे ऑलरेडीच आपल्याला पक्षात दिलेलं आहे. आता बघा हा BA बरोबर CE आणि BA बरोबर सुद्धा CD म्हटल्यानंतर आपण नंतरचं विधान लिहू शकतो. कोणतं विधान,
सीई बरोबर सीडी. का असं लिहिलं? समजा एक बाजू सारखी आहे म्हणजे दुसरी बाजू आपोआप सारखी होते, म्हणून आपण काय विधान लिहिलं? सीई बरोबर सीडी. आता बघा, मग आता आपला हा जो त्रिकोण तयार होतो, कोणता त्रिकोण तयार होतो बघा, हा डी ई, बघा हा डीईसी, डीईसी हा जो त्रिकोण तयार झाला ना, हा त्रिकोण कोणता तयार होतो माहितीये का? समद्विभुज त्रिकोण तयार होतो बघा. आपण समद्विभुज त्रिकोणाची आपण आकृती काढतो की नाही, त्याच्यामध्ये आपण अशीच आकृती काढलेली असते. मग त्याच्यात कोणत्या बाजू सारख्या आहेत? या ठिकाणी बघा, सीई आणि सीडी या दोन बाजू सारख्या आल्या. आणि आपण जेव्हा त्रिकोणाच्या काही गुणधर्म बघितले, तेव्हा आपण असं बघितलेलं आहे की त्रिकोणाच्या, समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. मग पायालगतचा कोण म्हणजे जर समजा या ठिकाणी आपण ऑलरेडी सीईडी चं माप आपण काढलेलं आहे, ते 72 आहे. मग त्याच्या समोरचाच हा कोण आहे? डी. आणि त्याचं माप सुद्धा किती येणार? 72 येणार. कारण तो कोणता त्रिकोण तयार झाला त्या ठिकाणी? समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे. आणि समद्विभुज त्रिकोण तयार झाला असल्यामुळे त्याच्या पायालगतचे कोण पण एकरूप असतात. आणि त्यामुळे त्याचं माप सुद्धा काय आलं? 72 आलं. आता मग आपलं बघा, आपण स्टेप बाय स्टेप सगळं आपण आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण सोडवलेलं आहे की नाही. तुम्हाला काय काय विचारलं होतं? तुम्हाला कोण बी चं माप विचारलं होतं, ते आपण काढलं. आणि आपण कोण डी च्या मापापर्यंत गेलो. कळले प्रत्येकाला हे गणित? आणि कसं आहे माहितीये का, हे गणित तुम्ही ना, आपण कुठलाही गुणधर्म आपण जेव्हा अभ्यासतो ना, तर तेव्हा नाही का, तो गुणधर्म अभ्यासल्यानंतर, तो गुणधर्म एकदा आपण अभ्यासल्यानंतर त्याचा वापर आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला करायचा असतो. आता तुम्ही 9वीला जे गुणधर्म अभ्यासलेत ना, तर 9वीचा पुढचा सिलेबस आहे 10वी की नाही. मग 10वीला सुद्धा हे सगळे गुणधर्म तुम्हाला येणार. मग तुम्हाला त्यावेळेस कोणीही सांगणार नाही की हा गुणधर्म आपण 9वीला अभ्यासलो होतो म्हणून. काही गरज नाहीये. समद्विभुज, आता बघा आपण त्रिकोण घेतला, आता त्रिकोणाच्या ह्याच्यामध्ये समद्विभुज त्रिकोण घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी ह्याची सिद्धता पण आपण घेतलेली आहे की समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. हे सगळं आपण घेतलेलं आहे. म्हणून नाही का, की सगळे गुणधर्म नाही का लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. पाठ करून स्वतः आकृती काढून बघायची, म्हणजे ते कधीच विसरत नाहीत. आणि गुणधर्माचा आपण जेवढा जेवढा जास्तीत जास्त वापर करू ना, तर तेव्हा तेवढे गुणधर्म ते आपल्या जास्त लक्षात राहतात. आणि कधी पण माहितीये का, सिद्धता आहे ना, तुम्ही जेव्हा कुठलीही सिद्धता कराल, तेव्हा ना ती सिद्धता आहे ना, तर ती पाठ नाही करायची. आता काय होतं माहिती का, तुम्ही जर पाठ केली ना, तर काय होतं की समजा तुम्हाला आता एखाद्या सिद्धतेमध्ये एबीसीडी नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला जर तिकडं PQRS दिलं, तर लगेच तुमचा गोंधळ होतो. मग तुम्हाला ना ती सिद्धता लिहिताच येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं माहितीये का, नेहमी लक्षात ठेवायचं, आपण सिद्धता ही पाठ नाही करायची, समजून घ्यायची. समजून घ्यायची आणि मग तुम्ही पाठ केली तरी हरकत नाही. मग समजा होतं, तुम्हाला नावामध्ये थोडासा बदल जरी करून दिला किंवा आकृती सरळ असते ती थोडी उलटी केली. आता आपण एकाच पद्धतीची आकृत्या काढत असतो. काटकोन त्रिकोण म्हणजे उभा आणि असा आडवा अगदी तसाच असतो. थोडा तुम्ही वेडा वाकडा जर तुम्हाला काटकोन त्रिकोण दिला ना, तर तुम्हाला लगेच तुमचा मग गोंधळ होतो. मग असं नाही करायचं. तुम्हाला माहितीये मांजरीचं पिल्लू असतं की नाही, मांजरीचं पिल्लू असतं ना, तर ते तुम्ही कसंही त्याला जर पाडलं ना, तर ते बरोबर पायावर पडतं. ते ना स्वतःचं, कारण काय असतं, त्याचं डोकं खूप मेंदू असतो, तो नाजूक असतो की नाही, तर ते काय पायावर पडतं, कारण त्याला माहितीये त्याच्या पायाला ना मऊ मऊ गादी असते, म्हणून त्याला काही मार लागत नाही. तसंच आपण असलं पाहिजे. आपल्याला कसाही जरी प्रश्न विचारला ना, तरी आपल्याला अपेक्षित उत्तर आपण दिलं पाहिजे. आपण आपलं, आणि हे आपल्याला तत्व कधी येतं, जेव्हा तुम्ही सरावाने येतो. तुम्ही अभ्यास केल्यानंतर त्या गुणधर्माचा वापर करायचा असतो. बरोबर. आता आपण याच्या नंतरचं गणित बघूया. आता बघा, ह्या आत्ताच जे गणित बघितलं त्याच पद्धतीचं हे गणित आहे बरं का मुलांनो. आता हा सुद्धा जो चौकोन आहे ना, हा सुद्धा तोच चौकोन आहे. आपण म्हणजे ज्याची आपण सारखी सारखी व्याख्या बघतो की नाही, किंवा ज्याचे आपण सारखे गुणधर्म अभ्यासतोय, तो आहे समद्विभुज समलंब चौकोन.
त्याच्यावरच हे आधारित गणित आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिले आपण बघूया. बघा हा, चौकोन काय ए बी सी डी मध्ये बाजू BC, ही बाजू बघा तुम्हाला पण दिसते आकृतीमध्ये, बाजू BC लहान आहे कशापेक्षा, एडी पेक्षा, आपल्याला आकृतीमध्येच दिसते. असून पुढे काय दिलंय बघा हा, बाजू BC समांतर आहे बाजू एडी, लहान आहे आणि परत काय समांतरपणे, म्हणजे त्याच्या समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची जी जोडी आहे ती ही आहे, बरोबर. आणि जर बाजू BA एकरूप आहे बाजू CD, आताच मी तुम्हाला सांगितलं की हा कोणता चौकोन आहे, समद्विभुज समलंब चौकोन. मग त्याच्यामध्ये त्याच्या या बाजू काय आहेत, समान लांबीच्या आहेत. कोणकोणत्या, बाजू BA आणि बाजू CD. BA आणि CD या दोघांची लांबी समान आहे. तर आपल्याला काय सिद्ध करायचंय, तर कोन ABC, आता बघा कोणता कोन, A B आणि C हा कोन, आणि दुसरा कोन कोणता आहे, DCB हा दुसरा कोन. आता आपल्याला हे दोन कोन काय करायचे, एकरूप दाखवायचे. मग यासाठी आपल्याला आता बघा, आपल्याला काही रचना करावी लागली आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण, तुम्हाला फक्त चौकोन दिलेला असतो, मग आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं, काही माहिती आपल्याला अपुरी असते त्याच्यामध्ये दिलेली, मग ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही लंब काढावे लागतात किंवा दोन शिरोबिंदू जोडावे लागतात. मग या ठिकाणी आता आपण काय केलंय बघा हा, आता तुम्हाला हे दोन कोन जर एकरूप दाखवायचे असतील तर तुम्हाला काय रचना करावी लागली. मग मी रचना काय केली आहे बघा, रेख BM लंब आहे बाजू AD. आपण दोन लंब काढले, एक BM आणि दुसरा आहे CN. हे दोन्हीही लंब कोणत्या बाजूवर आहेत, AD या बाजूवर आहेत, बरोबर. ही आपण रचना केली. आता रचना झाली, मग आता आपण आपल्या सिद्धतेला सुरुवात करूया, बरोबर. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपण कुठल्याही सिद्धतेची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण काय करतो मुलांना, पहिलं काम असतं आपण पक्ष लिहितो. आपल्याला काय दिलंय, हा आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, बाजू BC समांतर आहे बाजू AD. आता बघा हा, तुम्हाला आपण जे लंब काढलेत की नाही, BM आणि CN, हे दोन्ही लंब एकाच बाजूवर काढलेले आहेत. मग एकाच बाजूवर काढलेल्या लंबांची लांबी काय असते माहितीये, नेहमी समान असते. म्हणजेच या ठिकाणी BM आणि CN हे दोन लंबांची लांबी काय आहे, सारखी आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो की BM बरोबर CN. आता त्याच्यानंतर बघा हा, मग काय झालंय बघा, ते नसल्यामुळं उरलेले बघा या ठिकाणी दोन काटकोन त्रिकोण तयार झाले, छोटे छोटे, एकदम छोटे छोटे. बघा आता हे दोन काटकोन त्रिकोण तयार झाले, तर ते काटकोन त्रिकोणामध्ये बघा BA हा कर्ण आहे आणि इकडे CD हा कर्ण आहे, बरोबर. आणि मग तुम्हाला माहितीये की ऑलरेडी आपण पक्षामध्ये दिलेलं आहे की हा समद्विभुज समलंब आहे आणि या ठिकाणी यांची लांबी समान आहे. मग काय केलं आपण, आता मी तुम्हाला आता सांगितलं, मग आपण बघा आधी आपण काय करूया माहितीये का, कोणते दोन त्रिकोण तयार झाले त्यांची नावं बघा हा, BAM आणि CDN हा असे छोटे छोटे दोन काटकोन त्रिकोण तयार झाले, बरोबर. आता आपल्याला हे दोन त्रिकोण, आपल्याला काय करायचं माहिती, आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आणि त्याच्यानंतर मग पुढचा भाग बघायचा. मग हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की या ठिकाणी बघा, मग आपण काय केलं, कर्ण आहे. मग कर्ण BA आम्ही तुम्हाला आता सांगितलंच की कर्ण BA आणि CD यांची लांबी समान आहे. झालं. आता दुसरं विधान बघूया, बाजू BM समांतर आहे बाजू CN. का, तर तुम्हाला मी आताच आपण वरच लिहिलंय बघा, BM बरोबर CN.
का तर दोन समांतर बाजूंवर काढलेल्या लंबांची लांबी समान असते, म्हणून आपण हे विधान लिहिलं. आता त्याच्यानंतर मग बघा हा कोन, बघा मी या ठिकाणी यम या ठिकाणी एक कोन तयार झालाय बघा मुलांनो, तो काटकोन आहे. लंब आपण काढतो तेव्हा कोणता कोन तयार होतो? 90°. तसंच इथे यन या ठिकाणी सुद्धा एक कोन तयार झालेला आहे, तो सुद्धा किती आहे? 90. मग आता हे दोन कोन एकरूप झाले. मग कोणते कोन आहे? कोन BMA एकरूप आहे कोन CND, दोघांचंही माप 90 आहे. आता बघा तुम्हाला माहितीये की दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला 6 अटी लागतात, पण 6 अटींपैकी 3 अटी जरी पूर्ण झाल्या तरी ते दोन त्रिकोण काय असतात? एकरूप होतात. मग या ठिकाणी आता कोणकोणत्या अटी पूर्ण झाल्या बघा. आपण मी शेवटचं विधान काय केलंय बघा, त्रिकोण BAM एकरूप आहे त्रिकोण CDN. कोणती कसोटी? कर्णभुजा, म्हणजे कर्ण. आता तुम्हाला माहितीये की BA हा कर्ण आहे आणि इकडे काय आहे? CD हा एक कर्ण आहे. कर्ण झाला आणि भुजा कोणती घेतली आपण? BM आणि CN. आणि कोण तर ऑलरेडी तुम्हाला माहितीये की हा 90 आहे, म्हणजे ह्याच्या 3 अटींची पूर्तता झालेली आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण काय झाले? मग एकरूप झाले. कोणत्या कसोटीनुसार? कर्णभुजा कसोटीनुसार. बरोबर. मग आता पुढचं स्टेप बघूया आपण. आता हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर बघा मी नंतरची स्टेप काय लिहिली आहे बघा, कोन ABM. बघा ABM हा जो कोन तयार झालेला आहे तो कोन कोणाशी एकरूप होणार आहे? DCN. कारण हे तुम्हाला माहितीये ना की दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी 6 अटींपैकी 3 अटी तर ऑलरेडी पूर्ण झालेल्या आहेत. मग उरलेल्या 3 अटी सुद्धा काय होतात? पूर्ण होतात. मग या ठिकाणी हा उरला एक कोन, तो सुद्धा आपोआप एकरूप होऊन जाणार. झाला. आता मग नंतरचं बघा, आता मी काय विधान लिहिलंय बघा, दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असलेली रेषा दुसऱ्या रेषेला सुद्धा काय असते? लंब असते. आता दोन समांतर रेषा कोणकोणत्या आहेत बघा, AD आणि PC या दोन समांतर रेषा आहेत. तर यांना नाही का, या दोन्ही रेषा आधी AD ला लंब होत्या. AD ला जर त्या लंब असतील तर त्या BC ला सुद्धा काय असतात? लंब असतात. आता बघा त्याच्यानंतरचं बघूया आपण, नंतरची स्लाइड बघूया. हे बघा ह्याच्या शेवटचं विधान आपण सांगायचं बघा, ही जी स्लाइड आहे ना त्याच्यामध्ये शेवटचं विधान जे आपण लिहिलंय की नाही मुलांनो, बघा कोन MBC. बघा MB आणि C हा कोन, म्हणजे हा कोन सुद्धा कशाशी एकरूप होणार? NCB. हे विधान तुमचं सांगायचं राहिलं होतं, कारण ते काय आहे? 90 माप आहे त्याचं पण, कारण ते सुद्धा त्या ठिकाणी लंब आहेत. आता आपण नंतरची स्लाइड बघू. मी कारण आपण दुसरी स्लाइड घेतली ना, म्हणून मी आकृती परत घेतलेली आहे. बरोबर. आता आपण बघूया मी काय स्टेप लिहिली बघा. कोन ABM. बघा ABM अधिक कोन MB आणि C, म्हणजे या दोन कोनांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला बघा कोणता कोन मिळतो. तुम्ही आता बेरीज करून ठेवा. मी नंतरची स्टेप आपण बघूया कोणती येते. आता त्याच्यानंतर इकडच्या दोन कोनांची आपण बेरीज करूया. कोणत्या? DCN आणि NCP या दोन कोनांची जर आपण बेरीज केली तर बघा एक वेगळा तिसरा कोन तयार होतोय. आणि तिसरा कोन जो तयार झाला ना तेच आपलं अपेक्षित उत्तर आहे. बघा कोणता कोन तयार झाला? ABC. आता हा ABC कोन तयार झाला. या दोन बघा दोन कोन आपण बेरीज केली तर मोठा पूर्ण ABC कोन तयार होतो आणि इकडे सुद्धा काय तयार होतो? DCB कोन तयार होतो.
आणि मग या दोन्ही कोणांचं माप समान येतं आणि दोन्ही कोणांचं माप समान आहे म्हणजेच ते दोन कोण काय झाले एकरूप झाले आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. बघा आपण स्टेप बाय स्टेप गेलो पण सगळ्या स्टेपला आणि तुम्हाला एक माहिती आहे की तुम्ही जेव्हा सिद्धता लिहिता ना मुलांना तेव्हा नाही का तुम्ही एखादं विधान लिहिलं की त्याच्या बाजूला नाही का तुम्हाला कंसामध्ये कारण लिहायचं असतं. कारण का लिहायचं माहिती का की तुम्ही हे विधान कुठल्या बेसिसवर लिहिलं. आता मी बघा हे दोन त्रिकोण तुम्हाला बघितलं आपण दोन त्रिकोण समरूप एकरूप दाखवले. मग हे दोन त्रिकोण एकरूप जे आपण दाखवले ते कोणत्या कसोटीनुसार ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचंय. तुम्ही हे विधान लिहिलं आता मी या विधानाचं आता हे विधान लिहिलं बघा या ठिकाणी मी इथं लिहिलंय की 2 आणि 3 ची आपण बेरीज केली. मी हे विधान लिहिलं तर काय केलं ते तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं आहे. मग 2 आणि 3 ची बेरीज केल्यानंतर तिसरा कोण मिळतो आणि मग त्या तिसऱ्या कोणाचं माप आपण दिलंय की ते तिसरा कोण हा एबीसी तयार झाला आणि या ठिकाणी डीसीबी तयार झालेला आहे. या पद्धतीने आपण आपल्या सिद्धतेपर्यंत आलो. ही एकदम महत्वाचं आहे आणि सांगू का मुलांना हा प्रश्न आहे ना असा दोन वर्ष कंटिन्यू हा प्रश्न आलेला आहे परीक्षेला 4 मार्काला किंवा 3 मार्काला पण येऊ शकतो हा प्रश्न. तर नाही का तुम्ही अगदी हा प्रश्न आणि याच्या आधीचे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत म्हणून मी त्याच्यावर जास्त वेळ दिलेला आहे तुम्हाला. आता आपण नंतरचा प्रश्न बघूया. आता बघा प्रश्न तर आहेत पण आपल्याला महत्वाचा जो आहे तर तो म्हणजे काय माहिती का आता हा त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचा प्रमेय. सहसा बरं का मुलांना तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हा प्रमेय ना तुम्हाला ना सिद्ध करायला येत नाही परीक्षेला. का माहिती का की तुम्हाला ना फक्त या प्रमेयाचं उपयोजन म्हणजे काय की या प्रमेयावर आधारित उदाहरण तुम्हाला येतं. पण आपल्याला कुठलाही प्रमेय जेव्हा आपण घेतो तेव्हा तो कसा आला हे जर आपल्याला माहित झालं तर आपल्याला काय दुसरीकडे आपण जेव्हा कुठल्याही गणितामध्ये तो प्रमेय वापरतो सिद्धता आवश्यक घेतोय तर तुम्हाला ही सिद्धता पाठ करण्याची गरज नाही आणि हा गुणधर्म जो आहे ना तर तो समजून घ्यायचा आहे आणि या गुणधर्माचा वापर तुम्हाला गणितामध्ये पण करायचा आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला उदाहरणं सोडवायची बरोबर आहे. तर आता मग आपण बघूया काय आहे हा प्रमेय तो. हा आता नावच बघा काय आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. तर त्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. मग त्रिकोणाला 3 बाजू असतात उरलेल्या 2 बाजू. या 2 बाजू कोणकोणत्या बघा या ठिकाणी मी दाखवते. हा ए बी सी हा त्रिकोण आहे. हा तर ए बी या बाजूचा मध्यबिंदू डी पी आणि ए क्यू ए सी या बाजूचा मध्यबिंदू क्यू. आता बघा आपण विधान बघूया स्पष्टीकरण करता. विधान त्रिकोणाच्या दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. आता हे आपल्याला आता बघा मग आपल्याला काय सिद्ध करायचंय की बघा या ठिकाणी PQ आपण या ठिकाणी PQ जर काढलाय ना तर या PQ ची लांबी या BC या लांबीच्या अर्धी असते. एवढं हे आपल्याला सिद्ध करायचं. आता बघूया आपण बघा आता पक्ष दिलेला आहे. पक्ष तर तुम्हाला माहितीच आहे की त्रिकोण ABC मध्ये बिंदू P हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. नंतर बिंदू Q हा AC चा मध्यबिंदू आहे. आपल्याला काय साध्य करायचंय रेख PQ आधी आपल्याला सिद्ध करायचंय की रेख PQ ही समांतर आहे BC ला आणि PQ ची लांबी किती आहे PQ बरोबर हाफ ऑफ BC. हाफ ऑफ BC म्हणजे निम्म्या लांबीची आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय.
मग त्यासाठी काय केलं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला कधी कधी माहिती दिलेली असते ती अपुरी असते. मग त्यासाठी आपल्याला काय करावी लागते, रचना करावी लागते. मग आता आपण रचना काय केली आहे बघा. हा, आपण काय केलंय, रेख पी क्यू हा आर पर्यंत असा वाढवला की पी क्यू बरोबर क्यू आर. हा, आणि मग काय केलं आपण, पी क्यू आपण ही जी रेषा काढली ना पी आर, रेषाखंड पी आर काढला ना, तो असा काढला की जेवढा पी क्यू आहे ना तेवढाच क्यू आर काढलाय आपण. त्याच्यानंतर आपण काय केलं, हा आर आणि हा सी जोडलाय. ही आपली रचना झाली. आता आपण सिद्धतेकडे वळूया. पहिली ए क्यू पी बघा, आणि त्रिकोण सी क्यू आर, हे दोन त्रिकोण. हा, आता बघा आपल्याला हे दोन त्रिकोण काय करायचं, आपल्याला एकरूप दाखवायचे. मग आता कसं जाणार आपण, तर या ठिकाणी बघा, आता पहिली स्टेप, रेख पी क्यू एकरूप आहे रेख क्यू आर. आता बघा पी क्यू कुठे आहे, हा पी क्यू आणि क्यू आर हे एकरूप आहे, तुम्हाला माहितीच आहे. कशावर, आता बघा मी पुढे लिहिलंय, कारण लिहिलंय बघा, रचना. मी म्हणते तुम्हाला कुठलंही विधान लिहिल्यानंतर त्याच्या पुढे तुम्ही हे विधान का लिहिलं, त्याचं कारण तुम्हाला लिहायचं असतं. आता आपण रचना का लिहिलं, तर आपण असं लिहिलेलं आहे की पी क्यू एवढाच आपण क्यू आर वाढवलेला आहे, म्हणजे पी क्यू ची आणि क्यू आर ची लांबी समान आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो की रेख पी क्यू एकरूप आहे रेख क्यू आर. आता दुसरी स्टेप बघूया, रेख ए क्यू एकरूप आहे रेख क्यू सी. आता या ठिकाणी हा बिंदू एसी चा मध्य बिंदू आणि क्यू सी विधान. म्हणून मी तिथे कारण काय दिलं बघा, क्यू हा एचं कारण द्यायचं त्याच्या बाजूला. आता नंतरचं तिसरं स्टेप बघा. तिसरी स्टेप काय आहे की कोण ए क्यू पी. आता बघा या ठिकाणी कोण ए क्यू पी हा कोण, या ठिकाणी जिथे तुम्ही लाल अक्षर दिसते की नाही तुम्हाला, लाल गोळा दिसतोय ना, तो कोण. आणि दुसरा कोणता, सी क्यू आर, म्हणजे या ठिकाणी. आता हे दोन कोण परस्परांचे तुम्हाला माहितीये विरुद्ध कोण आहेत, म्हणून हे एकरूप झाले. आता बघा, एका त्रिकोणाच्या दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन, दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन, असं जर या तीन गोष्टी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणून आपलं शेवटचं विधान बघा, मी काय लिहिलंय, त्रिकोण ए क्यू पी एकरूप आहे त्रिकोण सी क्यू आर, कोणती कसोटी, बा. आता आपण नंतरचं बघूया. आता आपल्याला अजून आपलं सिद्धता, आपण सिद्ध साध्यापर्यंत आपण आलेलो नाही आहोत. आपण आता फक्त काय केलंय की आपण ते दोन त्रिकोण एकरूप दाखवले. त्याच्या पुढची स्टेप काय बघा, आता त्या एकरूप त्रिकोणाचे काय, आता नंतर माहिती तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर तीन गोष्टींसाठी ते आपण आधी तीन अटींची पूर्तता केलेली असते ती आपण दाखवतो. मग उरलेल्या तीन अटी सुद्धा आपल्याला दाखवायच्या आहेत. या ठिकाणी बघा मी कोणता कोण दाखवलाय बघा, हा कोण पी ए क्यू, हा जो कोण आहे पी ए क्यू, आणि दुसरा आहे आर क्यू आर सी क्यू, हा आर सी क्यू, हे दोन कोण त्यांचे काय होते, हे दोन कोण सुद्धा काय होतील, एकरूप होतील. कारण काय की एकरूप त्रिकोण, आणि आपण कारण काय लिहायचं असतं, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. कारण काय असतं की संगत कोण म्हणजे काय की जेव्हा आपण हे त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर जो कोण, समजा ए वर कोणता कोण पडतो तो त्याचा संगत झाला. बी वर कोणता पडतो, समजा ए वर एक्स पडत असेल उदाहरणार्थ, बी वर वाय पडत असेल, सी वर झेड पडत असेल, तर आपण ए शी संगत कोण काय म्हणतो, एक्स आहे, बी शी संगत कोण वाय आहे.
तसंच मग या ठिकाणी हे पण संगत कोण आहेत, हे त्रिकोण आपण जर एकमेकांना तर हे एक दोन एक कोण सी आपण आता त्याच्यामध्ये असते रेपी एक आणि स्टार. बघा आता झालं. त्याच्यानंतर बघा आता मी नंतरचं विधान काय लिहिलंय, विधान 1 वरून रेषा ए बी, विधान 1 वरून रेषा ए बी समांतर आहे बघा आता आपलं काय झालं की रेषा ए बी आपण दाखवलं. आता बघा समांतर आहे रेषा सी आर, ए बी समांतर सी आर आहेच ऑलरेडी. आपण काय की कारण काय हे जे दोन त्रिकोण आपण जे हे कोण दाखवले ए आणि सी, हे कोणते कोण होतात माहिती का, युद्धक्रम कोण होतात. बघा ए कोण आणि इकडचा सी कोण, हे एक बघा झेडच्या आकाराचं तयार झालेले आहे. आणि ह्या जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा ते दोन कोणते कोण तयार होतात त्या ठिकाणी, युद्धक्रम कोण तयार होतात. आणि तुम्हाला माहिती आहे युद्धक्रम कोण नेहमी समान असतात, त्यांची लांबी म्हणजे त्यांची माप समान असतात, म्हणून ते एक रूप झाले. त्याच्यानंतर दुसरं विधान बघा, रेख एपी एकरूप आहे रेख सीआर. एपी आणि सीआर तर एकरूप ऑलरेडी लिहिलेलं आहे, परंतु आता आपल्याला माहिती आहे की एपी एकरूप आहे पीबी एकरूप आहे रेख सीआर, म्हणजे या सगळ्यांची माप सारखी आहेत. त्याच्यानंतर रेख पीबी समांतर आहे सीआर. बघा समांतर होतो कारण यांचे हे कोण युद्धक्रम कोण एकरूप, म्हणजे हा जो मोठा चौकोन तयार होतो बघा, कोणता चौकोन तयार झालाय बघा, हा पी बी सी आणि आर, हा असा मोठा जो वाकडा असा आडवा चौकोन तयार झालाय ना, तर तो कोणता चौकोन तयार होतो, समांतर भुज चौकोन. आणि समांतर भुज चौकोनामध्ये तुम्हाला माहितीये त्याच्या समोरील बाजू आणि समान लांबीचे असतात, म्हणून काय बघा आपण नंतरचं विधान लिहिलंय, रेख पी क्यू समांतर आहे रेख बीसी, म्हणजे पी आर आणि बीसी ची लांबी समान येणार. पी आर आणि बीसी हे समोरासमोरील बाजू आहेत, त्यांची लांबी समान येणार. आता पी क्यू म्हणजेच काय बघा, पी क्यू म्हणजे हाफ ऑफ पी आर लिहिलंय मी नंतरची स्टेप. आपण तुम्हाला माहिती आहे की पी क्यू एवढंच आपण क्यू आर घेतलेलं आहे, मग पी आर समजा 8 आहे तर पी क्यू 4 येणार, त्याच्या अर्ध येणार. आता पी आर आणि बीसी एकरूप आहे, मग आपण पी आर च्या जागी काय केलं या ठिकाणी बघा, इथं पी आर च्या जागी आपण बीसी घेतले. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. काय सिद्ध केलं आपण बघा, काय केलं आपण, हा त्रिकोण जो आहे ना एबीसी, या त्रिकोणामध्ये बीसी या बाजूला नाही का पी क्यू ही बाजू जो आपण दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड काढलाय ना, तर तो काय आहे, त्याला समांतर आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट बीसी च्या अर्धी त्याची लांबी येणार. समजा बीसी 8 असेल तर पीक्यू ची लांबी किती येणार, 4 येणार. एकदम सोपं आहे. आता बघा ही संकल्पना, आता हाच प्रमेय बघा, तुम्ही म्हणाल आता हा जर तुम्हाला प्रमेय कळला असेल ना, याच्यावरचं गणित इतकं सोपं आहे की तुम्ही याचं 1 मिनिटात उत्तर द्याल. बघा मी मुद्दामून त्याच्यानंतर नाही का गणित घेतलंय, एकदम सोपं. सांगाल हा तुम्हाला प्रमेय त्रिकोण एबीसी दिलेला आहे आपल्याला, बाजू एबी जोडलाय, तुम्हाला माहितीये ते जोडल्यानंतर काय होतं, जो रेषाखंड तयार होतो तर तो बाजू बीसी ला समांतर असतोच. दुसरी गोष्ट बीसी च्या अर्धा असतो.
पण तुम्हाला EF दिलंय, तुम्हाला EF ची लांबी दिली आहे आणि तुम्हाला BC काढायची. आता किती सोपं आहे. BCच्या दुप्पट BC आहे. एकदम सोपं. तर BC त्याच्या दुप्पट म्हणजे एकदम सोपं आहे. मुद्दामून हे गणित का घेतलं मी तुम्हाला नाही का, ही संकल्पना 2 मिनिटांमध्ये स्पष्ट होते. आणि तुम्हाला ना हा प्रमेय विचारत नाही, पण हे गणित पण तुम्हाला कधी कधी विचारतात बघा परीक्षेला. आता ही सिद्धता आहे ना, तर ही सिद्धता याच्यात की याच्यामध्ये त्याचाच वापर केलेला, त्याच गुणधर्माचा वापर केलेला आहे. तर बघूया आपण. आणि मग नाही का, कोणत्याही चौकोनाचे मध्यबिंदू जोडून होणारा कोन समांतरभुज असतो सिद्ध करा. आता चौकोन घेतला आपण, कोणताही एक चौकोन घेतला म्हणजे त्याचा तो काय असं कोणत्याही प्रकारचा चौकोन नाहीये, एक चौकोन आहे म्हणजे ज्याला 4 कोन आहे, 4 बाजू. आता आपण काय केलं, त्या चारही चौकोनाच्या बाजूंचे मध्यबिंदू घेऊन टाकले. एपीचा पी आहे, एबीचा पी, नंतर एडीचा एस, नंतर सीडीचा आर आणि बीसीचा क्यू. हे चारही मध्यबिंदू आपण काय केलं, जोडून टाकले. जोडून टाकल्यानंतर काय तयार होतो, तुमचा चौकोन तयार होतो PQRS. आपल्याला काय सिद्ध करायचं माहिती का, की PQRS हा कोणता समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. तर एकदम सोपं आहे बघा. आपण रचना केली, आपण काय केली माहिती का, रचना काय केली आपण, की बीडी आपण कर्ण काढून टाकला एक. आता बघा, आपण हा कर्ण काढल्यानंतर किती सोपं आहे बघा. आपली आकृती काय होते, आपण थोडस वाकडी आकृती बघूया. बघा वाकडी आकृती बघितलं तर कोणता त्रिकोण बघायचा आपल्याला, ABD हा त्रिकोण. आता हा त्रिकोणामध्ये बघा जो कर्ण आपण काढलेला ना बीडी, हा, आणि या दोन बाजूंचे मध्यबिंदू बघा एस आणि आर, पी आपण जोडलेलं आहे. या बीडीचा अर्धा येणार आणि मग तसंच याच्या बाबतीत सुद्धा असंच होईल की किंवा आरक्यू आहे, त्याची लांबी सुद्धा याच्या अर्धी येणार. म्हणजे या मग समोरासमोरील बाजू एकरूप झाल्या. समोरासमोरील बाजू जर एकरूप झाल्या तर आपण काय म्हणू शकतो, काय समांतरभुज चौकोन आहे. आता याच प्रमेयासारखं अजून एक म्हणजे आपण मगाशी जे आपण गणित बघितलं ना, त्याच पद्धतीचं एक गणित आहे बघा. या ठिकाणी अगदी सोपं आहे, एक 2च मिनिटाचं गणित आहे बघा. तुम्हाला नाही का, हा चौकोन दिलेला, हा त्रिकोण दिला एबीसी आणि यांचे प्रत्येकाचे मध्यबिंदू घेतलेले आहेत. आणि तुम्हाला ना प्रत्येकाची म्हणजे एबी ची लांबी दिली आहे, बीसी ची लांबी दिली आहे आणि एबी ची लांबी दिलेली आहे तुम्हाला, बीसी ची लांबी दिली आहे आणि एसी ची पण लांबी दिली आहे. आणि तुम्हाला काय करायचंय माहितीये का, आता त्यांच्या सगळ्या ह्या बाजूंचे आपण मध्यबिंदू घेतलेत XYZ आणि तुम्हाला काय करायचंय की यांच्या म्हणजे XYZ या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी काढायची आहे. खूप सोपं आहे बघा. आता या ठिकाणी बघा, आपण AB बाजू AB जी आहे, तर बाजू AB च्या समोरची बाजू म्हणजे ही या छोट्या त्रिकोणाची YZ आहे. तर तुम्हाला माहिती आहे की याची लांबी AB च्या लांबीच्या अर्धी YZ ची लांबी येणार. आता तुम्हाला AB ची लांबी किती दिलेली आहे बघा, AB बरोबर तुम्हाला 5 सेंटीमीटर दिली आहे, मग त्याच्या अर्धी YZ येणार म्हणजे ती किती येणार, 2.5.
तसंच तसंच आता बघा दुसरी बीसी जी बाजू आहे त्याच्या अर्धी कोणती येणार तुमची एक्स झेड येणार. मग बीसी ची लांबी किती दिलेली आहे तुम्हाला 11 दिलेली आहे. मग त्याच्या अर्धी कोणती येणार एक्स झेड म्हणजे किती येणार 5.5. तसंच तिसरं कोणतं आहे एसी. एसी ची लांबी तुम्हाला किती दिली आहे बघा गणितामध्ये 9 दिलेली आहे आणि मग त्याच्या अर्धी तुमची एक्स वाय येणार. बरोबर आपल्याला तिन्ही बाजू माहित झाल्यात. आता याच पद्धतीचं एक छोटस गणित म्हणजे याच्यासारखंच ते तर तुम्ही 2 मिनिटात त्याचं उत्तर द्याल. बघा याच प्रमेयाचा आधार घेऊन हे गणित आहे. एकदम सोपं आहे बघा. हा समभुज त्रिकोण आहे. एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. आता तुम्हाला माहिती आहे समभुज त्रिकोण म्हणजे काय असतं की त्याच्या तिन्ही बाजू सारखे असतात तिन्ही कोण सारखे असतात. मग एबी ची जेवढी लांबी असेल तेवढीच कशाची येणार बीसी ची येणार तेवढीच एसी ची येणार आणि मग त्याचे मध्यबिंदू जोडून जे रेषाखंड तयार होतात आणि जो त्रिकोण तयार होतो डीईएफ हा त्रिकोण तयार झालेला आहे. तर याची लांबी समजा या समभुज त्रिकोणाची लांबी जर 6 सेंटीमीटर असेल तर उरलेल्या या तिन्ही बाजूंची लांबी म्हणजे जो छोटा त्रिकोण तयार झालाय ना त्याची लांबी किती येणार 3. एकाची पण 3 दुसऱ्याची पण 3 तिसऱ्याची पण 3. म्हणजे हा जर मोठा जर समभुज त्रिकोण असेल तर छोटा सुद्धा काय असणार आहे समभुज त्रिकोण असणार आहे. ओके आता बघा हा आपण हे सगळं एवढं आज आपण घेतलेलं आहे. खरं म्हणायला गेलं तर हे जो नंतरचे 2 गणित आहेत ना ते तर तुम्ही तोंडी पण सोडू शकता. नंतरचे शेवटचे 3 गणित मी जी घेतली आहेत तर ती अगदी तोंडी सोडवण्यासारखी आहे. त्याच्यामुळे ती मी पटपट घेतली. पण महत्वाचं जे आहे आपलं सिद्धता जी होती किंवा ज्या ठिकाणी आपल्याला काही प्रूव्ह करायचं होतं ते मी तुम्हाला डिटेल घेतलं. पण ह्याच्यात काय की तुम्हाला या म्हणजे तुम्हाला सिद्धता उपयोजन. ओके